नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एन जे मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा टी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत असतो. आजचा जो काही आपला टॉपिक असणार आहे तो टॉपिक असणार आहे आपला छत्रपती शिवाजी महाराजांवरती परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले प्रश्न. मग आता हे कोणत्या पेपरमध्ये विचारलेले प्रश्न आहेत? तर पेपर 1 मध्ये पण विचारलेले आहेत, त्याचबरोबर पेपर 2 मध्ये सुद्धा विचारलेले प्रश्न आहेत. आता पेपर 1 मध्ये काय, परिसर अभ्यासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरती 2 ते 3 प्रश्न पेपर 1 मध्ये विचारले जातात आणि पेपर 2 मध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांवरती 2 ते 3 प्रश्न समाजशास्त्रामध्ये विचारले जातात. ज्यांचा गणित विज्ञान असेल त्यांनी लेक्चर पाहू नका, कारण त्यांना यावरती प्रश्न नसतात. ठीक आहे, ज्यांना पेपर 1 द्यायचा आहे आणि पेपर 2 मध्ये ज्यांचं समाजशास्त्र आहे त्यांच्यासाठी हे अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी पहिला प्रश्न बघूया. शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला असा आपल्याला नेहमीचा विचारला जाणारा प्रश्न आहे. आता मला पण माहिती आहे, हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, परंतु मित्रांनो हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आतापर्यंत 4 ते 5 वेळेस परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला होता? तर तो शिवनेरी किल्ल्यावरती झाला होता. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न विचारला जातो की छत्रपती शिवरायांचा जन्म कोणत्या दिवशी झाला होता किंवा कोणत्या तारखेला झाला होता? मग तो 19 फेब्रुवारी 1630 ला झाला होता. त्याच्यानंतर पुढचा अजून एक प्रश्न विचारला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मग हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. आणि पुणे जिल्ह्यातल्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर हा जुन्नर तालुक्यामध्ये किल्ला आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी का ठेवण्यात आलं? तर शिवनेरी किल्ल्यावरती शिवाई देवीचं मंदिर होतं. पहा, शिवनेरी किल्ल्यावरती शिवाई देवीचं मंदिर आहे, ज्यावरून महाराजांचं नाव काय करण्यात आलं? शिवाजी ठेवण्यात आलं. मग ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत, ज्यांच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, म्हणून तुम्हाला या गोष्टी एक तर ऑलरेडी माहीत असणार आहेत आणि जर माहीत नसलं तर नक्की पाठ करून ठेवा. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 कडे काय विचारले बघा. शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या मंदिरामध्ये घेतली? हे पण तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, मला माहिती आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला, त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कधी घेतली, त्यांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावरती झाला, त्यांची समाधी कोणत्या किल्ल्यावरती आहे, हे माहिती आहे, मला पण माहिती आहे. परंतु त्या अनुषंगाने बाकीची जी माहिती आहे ती सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने काय तेवढीच महत्त्वाची आहे. ठीक आहे, मग महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या मंदिरामध्ये घेतली होती? तर ती रायरेश्वराच्या मंदिरामध्ये घेतली होती. मग हे रायरेश्वराचं मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे पुणे जिल्ह्यामधील भोर तालुक्यामध्ये आहे. ठीक आहे, महत्त्वाचं आहे, तालुका पण लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, आणि अजून एक प्रश्न विचारला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या वर्षी घेतली? मग ती कोणत्या वर्षी घेतली होती त्यांनी शपथ? तर ती 1645 मध्ये घेतली होती. कोणाच्या सोबत घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ? तर त्यांच्या सहकारी मावळ्यासह त्यांनी काय केली होती? या मंदिरामध्ये शपथ घेतली होती. आणि एक संकल्प केला होता. काय संकल्प केला होता? हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा, असा त्यांनी त्या ठिकाणी काय केला होता? संकल्प केला होता, जो की आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. ठीक आहे, मग इथं काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत? एक तर मंदिर कोणतं होतं? रायरेश्वराचं होतं. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पुणे जिल्ह्यातल्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे? ते पण महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर कोणत्या वर्षी शपथ घेतली हे पण महत्त्वाचं आहे. कोणासोबत शपथ घेतली ते पण महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आणि त्यांनी कोणता संकल्प केला ते पण काय त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 3 कडे काय विचारले पहा. अफजल खानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला? खूप महत्त्वाचा आहे. हा प्रश्न सुद्धा आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये विचारला जातो. मग अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी केला होता? तर तो प्रतापगडाच्या पायथ्याशी केला होता. ठीक आहे, खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या दिवशी केला? म्हणजे त्या दिवशी तारीख काय होती? तर खूप महत्त्वाचं आहे, 10 नोव्हेंबर 1659 तारखेसहित लक्षात ठेवायचं, खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, ही भेट कोणत्या गडाच्या पायथ्याशी झाली हाही प्रश्न विचारला जातो. मग कोणत्या गडाच्या? तर ही प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी काय झाली होती? ही ऐतिहासिक अशी भेट झाली होती. आणि याच भेटीमध्ये काय केलं पहा, खानाने दगाफटका करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला चोख उत्तर दिलं आणि महाराजांनी काय केलं होतं? खानाचा वध केला होता. खूप महत्त्वाचं आहे. मग ही घटना तुम्हाला काय लक्षात ठेवायचे? किल्ला लक्षात ठेवायचा आहे, तारीख लक्षात ठेवायची आणि हा अफजल खान लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे,
प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. या अफजल खानाने येताना का कोणतं मंदिर लुटलं होतं याच्यावरती पण प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग याने येताना काय केलं होतं, तुळजापूरचं मंदिर आणि पंढरपूरचं मंदिर या मंदिरांना काय केलं होतं, त्यांनी त्रास दिला होता. का त्रास दिला होता, तर छत्रपती शिवाजी महाराज हे सह्याद्रीतले डोंगरी किल्ले सोडून काय सपाट मैदानी प्रदेशामध्ये यावात म्हणून त्यांनी काय केलं होता, हिंदूच्या मंदिरांना त्रास दिला होता, प्रजेचा अतोनात छळ केला होता. परंतु त्याची ही युक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आली आणि छत्रपती शिवाजी महाराज पहिले राजगडावरती होते, ते राजगडावरून कुठं गेले, तर ते प्रतापगडावरती गेले. कारण प्रतापगड हा काय होता, जावळीच्या खोऱ्यामधला एक किल्ला होता, खूप महत्वाचा. म्हणजे ते अतिशय दुर्गम असा किल्ला होता. असं म्हणतात की त्या जावळीच्या खोऱ्यामध्ये सूर्याची किरण सुद्धा पोहोचत नसत. मग अशा ठिकाणी अफजल खान त्याच्यासोबत जे तोफखाना घेऊन आला होता, तो तोफखाना त्या सह्याद्रीच्या पर्वतामध्ये डोंगर खोऱ्यामध्ये जाऊ शकत नव्हता. त्याने जे सोबत घोडदळ आणलं होतं ते घोडदळ सुद्धा त्या ठिकाणी काय जाऊ शकत नव्हतं. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय युक्तीने, अतिशय चाणक्य अशा बुद्धीने काय केली होती, प्रतापगडाची निवड केली होती. ठीक आहे, पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4 कडे काय विचारले पहा, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात मुख्य प्रधान कोण होता. आता काय विचारलंय की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ आहे खूप महत्वाचं. या अष्टप्रधान मंडळावरती आपल्याला भरपूर प्रश्न विचारलेत. मग विचारलं आपल्याला की यामध्ये मुख्य प्रधान कोण होते. मग मुख्य प्रधान कोण होते, तर मोरो त्रिंबक पिंगळे. कोण, मोरो त्रिंबक पिंगळे हे कोण होते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामधील मुख्य प्रधान होते. बाकीचे पर्याय पण महत्वाचे आहेत. मग रामचंद्र निळकंठ मुजुमदार कोण होते, तर हे अमात्य होते. त्याच्यानंतर हंबीरराव मोहिते कोण होते, तर ते सेनापती होते. आणि अण्णाजी दत्तो कोण होते, तर अण्णाजी दत्तो हे सचिव होते. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो आपल्याला की जे मुख्य प्रधान होते, या मुख्य प्रधानाचं कार्य काय असतं. मग मुख्य प्रधानाचं कार्य काय होतं अष्टप्रधान मंडळामध्ये, तर राज्याचा प्रशासन पाहणे हे त्यांचं काम होतं. अमात्याचं काम काय असायचं, तर राज्याचा जमा खर्च सांभाळणे हे अमात्याचं काम असायचं. सेनापतीचं काम काय असायचं, तर सैन्याचं नेतृत्व करणं. आणि सचिवाचं काम काय असायचं, सरकारी आज्ञापत्र तयार करणं. म्हणजे इथं दोन्ही गोष्टीवरती प्रश्न विचारला जातो. एक तर काय मुख्य प्रधान कोण होते आणि मुख्य प्रधानाचं काम काय असायचं, दोन्ही गोष्टीवरती. तसाच अमात्यावरती पण विचारला जातो की अमात्य कोण होते आणि अमात्याचं काम काय होतं. म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी काय करायच्यात, लक्षात ठेवायच्या आहेत. आपल्या परीक्षेच्या दृष्टीने दोन्ही गोष्टी काय आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 5 कडे. अष्टप्रधान मंडळात न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. अष्टप्रधान मंडळावरती आपल्याला 100% आतापर्यंतचा इतिहास आहे, आतापर्यंत जर पेपर पाहिला तर प्रत्येक वर्षी अष्टप्रधान मंडळावरती आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणून तुम्हाला हे 8ही मंत्री लक्षात ठेवायचे. अष्टप्रधान मंडळामध्ये किती मंत्री होते, 8 मंत्री होते. ते 8ही मंत्री तर लक्षात ठेवायचे, पण त्यांचं कार्य सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं की कोणत्या मंत्र्याकडे कोणतं काम असायचं हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग न्यायाधीश कोण होते, तर न्यायाधीश हे निराजी रावजी होते. न्यायाधीश कोण होते, निराजी रावजी हे न्यायाधीश होते. आणि न्यायाधीशाचं काम काय असायचं, तर न्यायदानाचं काम असायचं न्यायाधीशाचं. ठीक आहे, पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 6 कडे. काय विचारले बघा, शिवरायांनी स्वराज्याची पहिली राजधानी कोणती केली. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी कोणती केली होती, तर ती पहिली राजधानी राजगडावर केली होती. कुठं केली होती, राजगडावरती केली होती. खूप महत्त्वाचं. या राजगडावरती आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये काय केला जातो, प्रश्न विचारला जातो. मग प्रश्न असे आपल्याला विचारला जातो की राजगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या डोंगरावरती बांधला होता. तर हा कोणत्या डोंगरावरती होता, तर हा मुरुमदेवाच्या डोंगरावरती राजगड किल्ला बांधला होता. खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये हा, तर हा पुणे जिल्ह्यामधल्या वेल्हे तालुक्यामध्ये. या तालुक्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. लक्षात ठेवा, जिल्ह्यापेक्षा तालुके पण महत्त्वाचे आहेत, कारण बऱ्याच वेळेस आपल्याला तालुक्यांच्या जोड्या लावायला सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचे. किंवा चुकीची जोडी ओळखा असाही प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारला जातो. मग राजगड किल्ला हा काय होता, तर हा स्वराज्याची पहिली राजधानी होता. इथं आपल्याला वारंवार प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, हा किती वर्ष राजधानी होता, जवळपास 26 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी हे काय केलं होतं, आपल्या स्वराज्याचं मुख्य प्रशासकीय केंद्र होतं. ठीक आहे, या किल्ल्याची रचना कशी होती, अत्यंत दुर्गम होती. आणि या किल्ल्यावरती किती माच्या होत्या याच्यावरती पण महत्त्वाचा प्रश्न आहे. मग किती माच्या होत्या, 3 महत्त्वाच्या माच्या होत्या. त्या कोणत्या होत्या पहा, पद्मावती माची, सुवेळा माची आणि संजीवनी माची, अशा 3 महत्त्वाच्या माच्या होत्या. आणि या राजगड किल्ल्यांना काय म्हणतात, तर या किल्ल्याला पहा, किल्ल्यांचा राजा आणि राजांचा किल्ला असं या राजगड किल्ल्याचं वर्णन केलं जातं. खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर
ऐतिहासिक दृष्ट्या म्हणजे ऐतिहासिक घटना सुद्धा या किल्ल्यावरती घडलेल्या आहेत महत्त्वाच्या. म्हणजे काय तर स्वराज्याच्या पहिल्या महाराणी सईबाईंचं निधन सुद्धा कुठे झालं होतं तर ते राजगड किल्ल्यावरतीच झालं होतं. त्याचबरोबर छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म सुद्धा काय झाला होता राजगड किल्ल्यावरतीच झाला होता. ह्या दोन्ही घटना काय आहेत खूप महत्त्वाच्या आहेत. परीक्षेमध्ये आपल्याला इथं छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म कोणत्या गडावर झाला हा प्रश्न आपल्याला अगोदर विचारलेला आहे, म्हणून हे पण महत्त्वाचं आहे की त्यांचा जन्म कोणत्या गडावरती झाला होता तर तो राजगडावरतीच झाला होता. ठीक आहे, म्हणजे आपण अभ्यास करताना तुमचा एकही मार्क परीक्षेमध्ये जाणार नाही एवढ्या प्रकारे, म्हणजे कितीही फिरून प्रश्न विचार द्या आपण ते कव्हर करण्याचा काय करत असतो या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर स्वराज्याची दुसरी राजधानी कोणती हाही प्रश्न आपल्याला वारंवार विचारला जातो. मग स्वराज्याची दुसरी राजधानी कोणती होती तर ती रायगड होती. आणि रायगडावरती महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला हाही प्रश्न आपल्याला विचारला जातो. मग तो 6 जून 1674 काय झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरती राज्याभिषेक झाला होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. आपण TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग यामध्ये तुम्हाला काय भेटेल मित्रांनो तर तुम्हाला त्या ठिकाणी 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आणि या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील मित्रांनो तर त्या उत्तरासहित भेटतील. म्हणजे उत्तर सूची सहित तुम्हाला या ठिकाणी काय केलं जातील संपूर्ण प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी पाठवल्या जातील. त्याच्यानंतर बरेच जण विचारतात की सर या कधीपासूनच्या प्रश्नपत्रिका असतील तर जेव्हापासून TET परीक्षा सुरू झाली तेव्हापासून म्हणजे 2013 पासून आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका असतील. कोणत्या पेपरच्या प्रश्नपत्रिका असतील तर या पेपर 1च्या पण असतील आणि पेपर 2च्या पण असतील. म्हणजे दोन्ही पेपरच्या आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तरासहित दिल्या जातील. खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही एवढ्या प्रश्नपत्रिका जरी सोडवल्या डोळ्याखालून घातल्या तरी तुम्ही TET परीक्षा सहज त्या ठिकाणी काय होऊ शकताय पास होऊ शकताय. ठीक आहे, त्याचबरोबर आपण यांच्यासोबत अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा देत आहोत. मग त्यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, ह्या विषयाच्या सुद्धा तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स दिल्या जातील. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला जे काही शालेय पुस्तकं आहेत आता जसं की आपण काय बघतोय आज इयत्ता 4थीचा जो इतिहास आहे 4थीचा इतिहास हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. कारण 4थीच्या इतिहासावरती आपल्याला 2-3 प्रश्न विचारले जातात. मग आपले सगळे प्रश्न काय असतात तर इयत्ता 4थी पासून 8वी पर्यंतचे जे काही शालेय पुस्तक आहेत त्यावरती आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. मग त्याच्यात सुद्धा आपण अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. मग 4थी ते 8वीचा इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, या सगळ्या विषयांच्या इम्पॉर्टंट नोट्स तुम्हाला या ठिकाणी पाठवल्या जातील. ठीक आहे, मग याची किंमत किती मित्रांनो तर फक्त 200 रुपये किंमत आहे. पण त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे. मग हे 139 रुपये पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. आपला व्हॉट्सअप नंबर आहे पहा 77 75 88 12 88 या नंबरवरती मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. मग त्या ठिकाणी तुम्हाला स्कॅनर पाठवलं जाईल. त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे 139 रुपये पे करायचे. ज्यांना स्कॅनरवरती पैसे पाठवता येत नाही त्यांनी डायरेक्ट गुगल पे फोनपे केलं तरी चालेल. नंबर आहे आपला 96 89 14 16 30. फरक लक्षात ठेवा, गुगल पे फोनपे नंबर आपला 96 89 14 16 30 आहे आणि व्हॉट्सअप नंबर आपला 77 75 88 12 88 आहे. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा, 2 वेगवेगळे नंबर आहे. ठीक आहे, मग तुम्हाला 139 पाठवल्यावरती काय करायचं तुम्ही जे पेमेंट केलं त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा मित्रांनो मला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. व्हॉट्सअपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल काय केलं जाईल PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरतीच संपूर्ण स्टडी मटेरियल शेअर केलं जाईल. ठीक आहे, पुढे जाऊया महत्त्वाच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला. आता आपल्याला या ठिकाणी विचारलंय की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला. मला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कधी झाला होता तर तो 1674 ला झाला होता. मग तुम्हाला तारखेसहित लक्षात ठेवायचे 6 जून 1674. त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या हिंदू याच्यानुसार पण लक्षात ठेवायचे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596. दोन्ही पण तारखा लक्षात ठेवायच्यात, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहे. ठीक आहे, हा कोणत्या किल्ल्यावरती झाला होता तर स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगड किल्ल्यावरती काय झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. या राज्याभिषेकासाठी कोणत्या पंडितांना आमंत्रित करण्यात आलं होतं
किंवा कोणाच्या हस्ते हा राज्याभिषेक झाला होता, तर गागा भट्ट हे जे वाराणसीचे पंडित होते यांच्या हस्ते हा राज्याभिषेक झाला होता. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केल्यानंतर कोणती पदवी धारण केली, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी क्षत्रिय कुलावतस त्याचबरोबर छत्रपती या 2 महत्त्वाच्या पदव्या काय केल्या होत्या त्यांनी त्याच ठिकाणी धारण केल्या होत्या. त्याचबरोबर त्यांनी स्वतःचं राज्याभिषेक शक सुद्धा काय केलं होतं, राज्याभिषेकानंतर चालू केलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी 2 राजमुद्रा पाडल्या होत्या. मग राज्याभिषेकानंतर महाराजांनी काय केलं पहा, शिवराई आणि होन ही 2 नाणी पाडली होती. त्याच्यामधला पहा शिवराई ही काय होती, तर शिवराई ही तांब्याची नाणी होती आणि होन हे काय होतं, सोन्याचं नाणं होतं. हे लक्षात ठेवा, प्रश्न या ठिकाणी वारंवार आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे, महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया 8 नंबर, पुरंदरचा तह कोणामध्ये झाला, प्रश्न विचारलाय, वारंवार परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जाणारा प्रश्न आहे. मग हा पुरंदरचा तह कोणामध्ये झाला होता, तर हा छत्रपती शिवराय आणि मिर्झा राजे जयसिंह यांच्यामध्ये हा काय झाला होता, तह झाला होता. हा मिर्झा राजे जयसिंह कोण होता, तर हा औरंगजेब बादशहाचा काय होता, सेनापती होता. ठीक आहे. मग प्रश्न विचारला जातो आपल्याला अजून एक की पुरंदरचा तह कधी झाला. मग पुरंदरचा तह कधी झाला होता, 11 जून 1665 ला झाला. खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी हा तह होण्याच्या मागची पार्श्वभूमी काय होती बघा, तर मिर्झा राजे जयसिंग आणि त्याच्यासोबत दिलेर खान होता. यांनी काय केलं होतं पहा, पुरंदरच्या किल्ल्याला वेढा दिला होता. प्रश्न आपल्याला विचारला जातो की मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांनी कोणत्या किल्ल्याला वेढा दिला होता. मग यांनी कोणत्या किल्ल्याला वेढा दिला होता, तर पुरंदरच्या किल्ल्याला वेढा दिला होता. आणि या पुरंदर किल्ल्याच्या वेढ्याच्या वेळेस कोणी अतुलनीय शौर्य गाजवलं होतं, तर मुरारबाजी देशपांडे. पहा कोणी, मुरारबाजी देशपांडे यांनी अतुलनीय शौर्य गाजवून वीरमरण पत्कारले होते. म्हणजे ह्या दिलेर खानाचा बाण त्यांना लागला होता आणि त्याच्यामध्ये त्यांना काय झालं होतं, वीरमरण आलं होतं. ठीक आहे. मग स्वराज्याचं हे होणारं नुकसान टाळण्यासाठी महाराजांनी काय केलं होतं, तह करण्याचा निर्णय घेतला. कोणासोबत, मिर्झा राजे जयसिंग सोबत. मिर्झा राजे जयसिंगच्या सोबतीला कोण होता, तर त्याच्या सोबतीला दिलेर खान हा सुद्धा होता. दोन्ही नावं महत्वाचे आहेत, लक्षात ठेवायचे. ठीक आहे. मग या तहामध्ये काय अटी काय होत्या, आता तुम्हाला माहिती आहे तह झाला म्हणजे त्याच्यामध्ये काय असतात, अटी असतात. मग या तहामध्ये काय अटी होत्या, तर शिवरायांनी आपल्या ताब्यातील 23 किल्ले, खूप महत्वाचं आहे, किती किल्ले, 23 किल्ले आणि त्या भोवतालचा 4 लाख होन उत्पन्नाचा प्रदेश काय केला होता, त्यांनी मुघलांना दिला होता. खूप महत्वाचा, इथं दोन्ही ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे परीक्षेमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, शिवरायांनी आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला जाण्याचं सुद्धा काही ठरवलं होतं. म्हणजे जावं लागेल अशी सुद्धा त्यामध्ये काय होते, एक अट होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या वाढदिवसासाठी गेले होते. ठीक आहे. पुढे जाऊया 9 नंबर प्रश्न, गड आला पण सिंह गेला असे शिवराय कोणाबद्दल म्हणाले. मग गड आला पण सिंह गेला सगळ्यांना माहिती आहे कोणाबद्दल म्हणाले होते, तानाजी मालुसरे यांच्याबद्दल म्हणाले होते. मग बाकीचे पण लक्षात ठेवायचे. हे बाजीप्रभू देशपांडे यांनी काय केलं होतं, तर पावनखिंडीमध्ये शिवरायांना विशाळगडावर सुखरूप पोहोचण्यासाठी काय केली होती, प्राणांची आहुती दिली होती. त्याच्यानंतर मुरारबाजी देशपांडे, आताच तुम्हाला सांगितलं मी की मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांनी काय केलं होतं, पुरंदरच्या किल्ल्याला वेढा दिला होता आणि त्या वेढ्यामध्ये लढताना काय केलं होतं, मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण आलं होतं. फिरंगोजी नरसाळे यांच्यावरती पण प्रश्न विचारला जातो. पण फिरंगोजी नरसाळे हे कोणत्या किल्ल्याचे सुभेदार होते, तर हे चाकणच्या किल्ल्याचे सुभेदार होते आणि चाकणचा किल्ला त्यांनी मुगराविरुद्ध काय केला होता, निकराने लढवला होता. मग तुम्हाला इथं तानाजी मालुसरेवरती पण प्रश्न येतो, बाजीप्रभू देशपांडेवरती पण प्रश्न विचारला जातो, मुरारबाजी देशपांडेवरती सुद्धा प्रश्न होतो आणि फिरंगोजी नरसाळे यांच्यावरती सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 10, शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते. तुम्हाला हे पण माहिती आहे कोण होते, बहिर्जी नाईक हे काय होते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. पण मग बाकीचे जे पर्याय आहेत ते सुद्धा आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. मग कान्होजी जेधे कोण होते, तर कान्होजी जेधे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुरुवातीच्या काळामधले अत्यंत विश्वासू असे सहकारी होते. त्यांनी काय केलं होतं पहा, अनेक देशमुखांना स्वराज्यात सामील करून घेण्यात काय केली होती, मोठी भूमिका बजावली होती. म्हणजे प्रश्न विचारला जाऊ शकतो की स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये अनेक देशमुखांना स्वराज्यात सामील करून घेण्यासाठी खालीलपैकी कोणी मोठी भूमिका बजावली होती. मग ती कोणी बजावली होती, तर ती कान्होजी जेधे यांनी बजावली होती. त्याच्यानंतर जीवा महाल कोण होता, तुम्हाला तर माहितीच आहे, आपण म्हणतो की नाही होता जीवा म्हणून वाचला शिवा. मग ज्यावेळेस अफजल खानाच्या भेटीच्या वेळी महाराजांचे कोण होते, हे जीवा महाल हे कोण होते, अंगरक्षक होते, बॉडीगार्ड होते. ठीक आहे. त्याच्यानंतर तानाजी मालुसरे त्यांच्याबद्दल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कोंढाणा किल्ला जिंकताना यांचं काय आलं होतं, त्यांना
वीरमरण आलं होतं आणि त्यामुळे कोंढाणा किल्ल्याचं नाव काय करण्यात आलं होतं, सिंहगड करण्यात आलं होतं. पुढे जाऊया 11 नंबर. सिद्दी जोहरने कोणत्या किल्ल्याला वेढा घातला होता. खूप महत्वाचा आहे. काय की सिद्दी जोहरने कोणत्या किल्ल्याला वेढा घातला होता. मग त्याने कोणत्या किल्ल्याला वेढा घातला होता, तर त्यांनी पन्हाळगडाला वेढा घातला होता. प्रश्न इथं असाही विचारला जातो की खालीलपैकी कोणी पन्हाळगडाला वेढा घातला. मग कोणी घातला होता तो पन्हाळगडाला वेढा, सिद्दी जोहरनी. सिद्दी जोहरला कोणी पाठवलं होतं, तर ते विजापूरच्या आदिलशहानी पाठवलं होतं. ठीक आहे, ते पण महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि हा वेढा किती दिवस चालला याचा कालावधी सुद्धा खूप महत्वाचा आहे. तर हा वेढा किती, 5 महिने चालला होता. किती महिने, 5 महिने चालला होता. अत्यंत कडक असा वेढा होता. गडावरती अन्न पुरवठा संपत आला होता, त्यामुळे परिस्थिती काय झाली होती, गंभीर झाली होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या वेढ्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आणि त्यावेळेस शिवा काशीद या तरुणांनी, हा काय होता, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसणारा थोडासा तरुण होता, त्याने त्या ठिकाणी काय केलं होतं, बलिदान दिलं होतं. आणि शिवाजी महाराज या वेढ्यातून निसटले होते. आणि या वेढ्यातून निसटल्यानंतर पन्हाळगडावरून शिवाजी महाराज कोणत्या किल्ल्याकडे गेले होते, प्रश्न विचारला जातो. कोणत्या गडाकडे गेले होते, तर ते विशाळगडाकडे गेले होते. आणि विशाळगडाकडे जात असताना मध्ये बाजीप्रभू देशपांडे यांनी काय केलं होतं, पावनखिंडीमध्ये सिद्दी जोहरच्या सैन्याचा प्रतिकार केला होता. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 12. शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख कोण होते. आता काय विचारलं बघा, शिवरायांच्या आरमाराचं प्रमुख कोण होतं असं आपल्याला विचारलंय. कान्होजी आंग्रे, मायनाक भंडारी, तुकोजी आंग्रे. आणि बरेच जण इथं उत्तर लिहितात कान्होजी आंग्रे. आणि मग हे उत्तर आपल्या या ठिकाणी चुकतं. का, तर आपण सगळा प्रश्न वाचला नाही व्यवस्थित. चौथा पर्याय काय आपल्याला, वरील सर्व हा आपला पर्याय आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारांचे प्रमुख कोण होते, तर वरीलपैकी सगळे होते. म्हणजे कान्होजी आंग्रे पण होते, मायनाक भंडारी पण होते आणि तुकोजी आंग्रे हे सुद्धा काय होते, आरमाराचे प्रमुख होते. ठीक आहे, मग छत्रपती शिवाजी महाराजांना इथे एक सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला प्रश्न विचारला जातो की भारतीय आरमाराचे जनक कोण आहे. काय, भारतीय आरमाराचा जनक कोण आहे, तर भारतीय आरमाराचा जनक कोण आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज हे काय आहेत, भारतीय आरमाराचे जनक आहेत. मग त्यांच्याकडे प्रमुख अधिकारी कोण होते पहा, तर बघा कान्होजी आंग्रे होते, मायनाक भंडारी होते, तुकोजी आंग्रे होते, लया पाटील होते आणि दर्या सारंग होते. हे 5ही नावं तुम्हाला काय करायचे, लक्षात ठेवायचे. त्यांच्यावरती वारंवार आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. ठीक आहे, अजून महत्त्वाचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारावरती आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. मग त्यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारची जहाजं होते हाही प्रश्न विचारला जातो. मग स्वराज्यामध्ये पहा, गुराब, गलबत, पाल, मचवा, नाव आणि होडी अशी विविध प्रकारची झाड होती. विशेषतः तुम्हाला एवढे नाव पाठच करायचे आहेत, गुराब, गलबत, पाल आणि मचवा. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की ही जी जहाजं होती, स्वराज्याच्या आरमारामध्ये जी जहाजं होती ती कोणत्या ठिकाणी बांधली जायची, म्हणजे त्यांची निर्मिती कोणत्या ठिकाणी केली जायची, तर ती बघा कल्याण, भिवंडी आणि पेन या ठिकाणी काय केली जायची, या जहाजांची निर्मिती केली जायची. त्याच्यानंतर एक आरमाराचं एक प्रसिद्ध युद्ध आहे, ते पण महत्त्वाचं आहे. मग हे कुठलं युद्ध झालं होतं, तर हे खांदेरी उंदेरीच्या लढाईमध्ये. कोणी, तर मायनाक भंडारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इंग्रजांच्या बलाढ्य आरमाराला या ठिकाणी काय केली होती, धूळ चारली होती. म्हणून हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर कान्होजी आंग्रे यांनी काय केलं होतं, पुढे चालून मराठा आरमाराचा विस्तार करून समुद्रावर मराठ्यांची सत्ता निर्माण केली होती. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक पाहण्याअगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. मित्रांनो, आपण महा TET परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड स्वरूपाचा कोर्स या ठिकाणी सुरू केलेला आहे. मग आपल्या कोर्समध्ये कोणते विषय तुमचे पूर्ण केले जातील, तर या ठिकाणी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे 2 विषय तुमचे पूर्णपणे या ठिकाणी काय केले जातील, कव्हर केले जातील. ठीक आहे, मग यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार काय असेल, लेक्चर असेल. त्याच्यानंतर प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला त्या ठिकाणी स्पेशल नोट्स असतील आणि प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला त्या ठिकाणी काय असतील, ऑनलाईन टेस्ट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जातील. ठीक आहे, मग या ठिकाणी हे 2 विषय आपल्या परीक्षेमध्ये किती मार्काला आहेत, तर ते 60 मार्काला आहेत. मग जर तुम्ही आपला कोर्स घेतला तर 60 पैकी तुम्ही या ठिकाणी 50 पेक्षा जास्त मार्क काय 100% मिळवू शकता. ठीक आहे, मग हा कोर्स कोणासाठी उपयुक्त आहे, तर पेपर 1 साठी पण उपयुक्त आहे आणि पेपर 2 साठी सुद्धा अतिशय उपयुक्त असा आपला कोर्स असणार आहे. मग याची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 1000 रुपये किंमत आहे. पण त्यामध्ये आपली स्पेशल ऑफर आहे. मग स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आपला कोर्स आज जॉईन केला तर तो तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे, 499 रुपयाला तुम्हाला हा कोर्स पडणार आहे. मग हे 499 रुपये किंवा आपला कोर्स कुठं असणार आहे, तर तो ॲप्लिकेशनमध्ये असणार आहे. ॲप्लिकेशनचं नाव काय आहे, तर NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला 499 रुपये आपले
ॲप्लिकेशनचे 24 रुपये चार्जेस असतात, असे तुम्हाला त्या ठिकाणी 523 रुपये काय करायचं आहे, पेमेंट करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही पेमेंट केल्यानंतर बॅच काय होते, आपोआप जॉईन होते. ज्यांना ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करता येत नाही त्यांनी गुगल पे, फोनपे केला तरी चालेल. नंबर आहे 9689141630. या नंबरवरती किती पेमेंट करायचं आहे, तर याच्यावरती 499 रुपये पेमेंट करायचं. मी स्वतः तुम्हाला काय करेल, बॅचला त्या ठिकाणी जॉईन करेल. ठीक आहे, तुम्हाला पेमेंट केल्यावरती किंवा ॲप्लिकेशन कुठे भेटेल, प्ले स्टोअरला भेटेल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, किंवा तुम्ही जर मला व्हॉट्सअपला मेसेज केला 7775881288 या नंबरवरती जर व्हॉट्सअपला मेसेज केला की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा, तर तुम्हाला त्या ठिकाणी मी काय करेल, ॲप्लिकेशनची सुद्धा लिंक तुम्हाला त्या ठिकाणी पाठवून देईल. ठीक आहे, पुढे जाऊया. महत्त्वाचा प्रश्न, शिवरायांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले? मग कोणता किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं होतं, तर तोरणा किल्ला जिंकून त्यांनी काय केलं होतं, स्वराज्याचं तोरण बांधलं होतं. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी काय केलं होतं, पुणे जिल्ह्यातील वेले तालुक्यामधला तोरणा किल्ला जिंकून काय केलं होतं, स्वराज्याचं तोरण बांधलं होतं. वयाच्या कितव्या वर्षी पहिला किल्ला जिंकला, याच्यावरती सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे, म्हणून लक्षात ठेवायचं. वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी काय केलं होतं, पहिला किल्ला जिंकला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की या तोरणा किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी काय नाव दिलं होतं, तर या किल्ल्याला त्यांनी कोणतं नाव दिलं होतं, प्रचंडगड असं नाव दिलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, या तोरणा किल्ल्यावरती डागडुजी करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना काही धन सापडलं होतं. मग किती धन सापडलं होतं, तर 4 हंडे धन सापडलं होतं. ठीक आहे, आणि या धनाचा उपयोग त्यांनी कशासाठी केला होता, तर स्वराज्याची पहिली राजधानी राजगड या किल्ल्याच्या बांधकामासाठी त्यांनी काय केलं होतं, त्या सापडलेल्या धनाचा उपयोग केला होता. पुढे जाऊया. 14 नंबर, शाहिस्ते खानाची बोटी शिवरायांनी कुठे छाटली? मग ही बोटं कुठं छाटली होती, तर ती लाल महालामध्ये छाटली होती. कधी छाटली होती, तर ती 5 एप्रिल 1663 रात्रीच्या वेळेस ही बोटं त्यांनी काय केली होती, छाटली होती. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा, पन्हाळगडाच्या वेड्यातून निसटताना शिवरायांसारखी हुबेहूब वेश कोणी परिधान केला होता? आताच आपण मागं पाहिलं तर स्पष्टीकरणामध्ये कोणी केला होता, तर तो शिवाकाशी त्यांनी काय केलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं हुबेहूब वेश परिधान करून त्या ठिकाणी काय केलं होतं, बलिदान दिलं होतं. पुढे बघा, 16 नंबर, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात परराष्ट्र व्यवहार पाहणाऱ्या मंत्र्यास काय म्हणत? मग हा जो परराष्ट्र व्यवहार पाहणारा मंत्री होता याला काय म्हणायचे, तर याला सुमंत म्हणायचे. काय म्हणायचे, सुमंत म्हणायचे. आता या ठिकाणी आपण संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ बघूया, कारण खूप महत्त्वाचं हे मंडळ तुम्हाला काय करायचं आहे, तोंडपाठ ठेवायचं आहे. यांच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग मुख्य प्रधान कोण होते, तर मुख्य प्रधान होते मोरो त्रिंबक पिंगळे. मुख्य प्रधानाचं कार्य काय असायचं, तर राज्याचा राज्यकारभार चालवणे आणि जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था पाहणे हे त्यांचं कार्य असायचं. अमात्य कोण होते, तर अमात्य होते रामचंद्र निळकंठ मुजुमदार. त्यांचं काम काय असायचं, तर राज्याचा जमा खर्च पाहणे हे काम असायचं. त्याच्यानंतर सचिव कोण होते, अण्णाजी दत्त होते. सचिवाचं काम काय होतं, सरकारी आज्ञापत्रे तयार करणे आणि राज्याचा पत्रव्यवहार सांभाळणे हे सचिवाचं काम असायचं. त्याच्यानंतर मंत्री कोण होते, तर दत्ताजी त्रिंबक वाकनिसे मंत्री होते. त्यांचं काम काय होतं, महाराजांच्या दैनंदिन कामकाजाची नोंद ठेवणे आणि घराण्याची व्यवस्था पाहणे हे काय असायचं, मंत्र्याचं काम असायचं. सेनापती कोण होते, तर हंबीरराव मोहिते हे सेनापती होते. त्यांचं काम काय असायचं, तर सैन्याचं नेतृत्व करणं आणि राज्याचं रक्षण करणं हे सेनापतीचं काम असायचं. सुमंत कोण होते, तर रामचंद्र त्रिंबक डबीर हे सुमंत होते. त्यांचं काम काय असायचं, तर परराज्याशी संबंध ठेवणे, म्हणजेच हे परराष्ट्र मंत्री असल्यासारखं काम करत होते. ठीक आहे, पुढे बघा, न्यायाधीश कोण होते, निराजी रावजी होते. त्यांचं काम न्यायदानाचं असायचं. आणि पंडित कोण होते, तर मोरेश्वर पंडितराव हे पंडित होते. त्यांचं काम काय असायचं, धार्मिक विधी पाहणे आणि दान धर्म करणे हे कोणाचं काम असायचं, पंडित या व्यक्तीचं काम असायचं किंवा या मंत्र्याचं काम असायचं. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे हे अष्टप्रधान मंडळ तुम्हाला तोंडपाठ करायचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 17 आहे. काय विचारलंय, अष्टप्रधान मंडळात सेनापती म्हणून कोणाची नेमणूक झाली? अष्टप्रधान मंडळावरती आपल्याला भरपूर सारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात मित्रांनो. ठीक आहे, मग यामध्ये सेनापती कोण होते, तर हंबीरराव मोहिते हे काय होते, अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती होते. ठीक आहे, पुढे जाऊया. 18 नंबर काय विचारले बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली दक्षिण मोहीम कोणत्या किल्ल्यावरून सुरू केली? आता बघा काय विचारलंय, दक्षिण मोहीम कोणत्या किल्ल्यावरून सुरू केली असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग त्यांनी कोणत्या किल्ल्यावरून दक्षिण मोहीम सुरू केली होती, तर ती रायगड किल्ल्यावरून केली होती. ठीक आहे, थोडंसं झूम करतो म्हणजे व्यवस्थित दिसेल. कोणत्या किल्ल्यावरून केली होती, रायगड किल्ल्यावरून केली होती. या मोहिमेलाच काय म्हणतात, तर या मोहिमेलाच दक्षिण दिग्विजय म्हणतात. ठीक आहे, काय म्हणतात, दक्षिण दिग्विजय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण मोहिमेलाच काय म्हणतात,
तर तिलाच दक्षिण दिग्विजय म्हणतात. मग ही सुरुवात कधी केली होती मोहीम त्यांनी, तर ही ऑक्टोबर 1676ला. कशाच्या मुहूर्तावरती, तर ती दसऱ्याच्या मुहूर्तावरती त्यांनी सुरू केली होती. कुठून सुरू केली होती, तर राजधानी रायगडावरून त्यांनी मोहीम सुरू केली होती. ठीक आहे. मग या मोहिमेचा उद्देश काय होता, तर मुघलांचे वाढते संकट पाहता स्वराज्याला दक्षिणेत एक भक्कम आधार मिळावा, हा या मोहिमेचा काय होता, मुख्य उद्देश होता. ठीक आहे. त्याच्यानंतर या मोहिमेचं महत्त्व काय होतं, तर या मोहिमेमध्ये पहा छत्रपती शिवाजी महाराजांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशहाशी मैत्रीचा तह केला. प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मग कोणाशी मैत्रीचा तह केला होता त्यांनी, तर गोवळकोंड्याच्या कुतुबशहाशी मैत्रीचा तह केला होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते किल्ले जिंकले होते पहा, तर जिंजी आणि वेल्लोर हे दक्षिण भारतातील अत्यंत अभेद्य असे किल्ले जिंकले होते. आणि हा जो जिंजी किल्ला यालाच स्वराज्याची काय केली होती, तिसरी राजधानी म्हणून काय केलं होतं, मजबूत केलं होतं. ज्याचा उपयोग पुढे काय केला पहा, ज्यावेळेस औरंगजेबाने म्हणजे मुघलांनी आपल्यावरती आक्रमण केलं त्यावेळेस छत्रपती राजाराम महाराजांनी काय केलं होतं, जिंजी या किल्ल्यावरूनच काय केलं होतं, मुघलाविरुद्ध प्रखर असा लढा दिला होता. ठीक आहे. पुढे जाऊया. 19 नंबर, शिवरायांच्या घोडदळातील सैनिकाला काय म्हणत. मग त्या सैनिकाला काय म्हणायचे घोडदळातील, तर त्याला बारगीर म्हणायचे. त्याच्यानंतर घोडदळामध्ये दोन प्रकारचे सैनिक होते, एक होता बारगीर आणि दुसरा कोण होता, शिलेदार होता. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवायचा आहे. बारगीर कोणाला म्हणायचे, तर ज्या सैनिकाला सरकारकडून घोडा आणि हत्यारं दिले जायचे त्याला बारगीर म्हणायचे. आणि शिलेदार कोणाला म्हणायचे, तर ज्या सैनिकाचा स्वतःचा घोडा आणि स्वतःची हत्यारे असायचे त्याला काय म्हणायचे, शिलेदार म्हणायचे. हे दोन्ही मधला फरक लक्षात ठेवायचा. ठीक आहे. प्रश्न परीक्षेमध्ये दोघावरती पण आपल्याला विचारलेला आहे. पुढे जाऊया. 20 नंबर, प्रतापगड हा किल्ला शिवपूर्व काळात कोणत्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या डोंगरावर बांधला होता. मग हा कोणत्या डोंगरावरती बांधला होता, तर हा भोरप्या डोंगरावरचा महत्त्वाचा किल्ला होता. कोणता, प्रतापगड. त्याच्यानंतर हा स्वराज्यामध्ये कधी सामील झाला प्रतापगड, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीचे चंद्रराव मोरे यांचा ज्यावेळेस पराभव केला त्यानंतर हा प्रदेश काय झाला होता, स्वराज्यामध्ये सामील झाला होता. त्याच्यानंतर बाकीचे पर्याय बघा. रायरीच्या डोंगरावरती कोणता किल्ला बांधला होता, तर रायरीच्या डोंगरावरती रायगड हा किल्ला बांधला होता जो की स्वराज्याची राजधानी होता. तोरणा तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी जिंकलेला किल्ला होता. तोरणा जिंकून स्वराज्याचं काय केलं होतं, महाराजांनी तोरण बांधलं होतं. आणि राजगड ही स्वराज्याची काय होती, पहिली राजधानी होती. ठीक आहे. राजगड किल्ला कोणत्या डोंगरावरती होता, तर तो मुरुमदेवाच्या डोंगरावरती होता. ते पण महत्त्वाचं आहे, त्यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. पुढे जाऊया. आपला शेवटचा प्रश्न क्रमांक 21 आहे. काय विचारलंय, शिवरायांची समाधी कोठे आहे. मग ती शिवनेरी, प्रतापगड, रायगड, सिंधुदुर्ग. मग मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर येतंय. मित्रांनो नक्की कमेंटमध्ये उत्तर सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. आणि एक विनंती की आपला व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत, तुमच्या सहकार्यापर्यंत नक्की शेअर करत चला. धन्यवाद मित्रांनो.